शहरासह पोंभुर्णा येथील मोहरम उत्सव देखील खासच आहे। या शहरात गेल्या 200 वर्षांपासून हा उत्सव साजरा होत असून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली भाराभाई सवारी उत्सव काळापासूनच सुरू आहे। अंगात हाल आल्यानं पोंभुर्णा येथील मंगरू कस्तुरे यांनी चंद्रपूरचं कारागृह तोडलं आणि या घटनेपासूनच मोहरम काळात कारागृह खुलं करण्यात येतं असं समाज मन आहे। चंद्रपूरच्या पोंभुर्णा शहरात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला मोठा इतिहास आहे। पोंभुर्णा येथील मंगरू कस्तुरे या व्यक्तीला सवारी यायची। यानंतर मात्र एका गुन्ह्यात शिक्षा झालेल्या कस्तुरे यांना चंद्रपूरच्या कारागृहात ठेवण्यात आलं। त्यावेळी कस्तुरे यांनी मोहरमच्या 9व्या आणि 10व्या दिवशी सुट्टी देण्याबाबत अर्ज केला, पण कारागृह प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं। दरम्यान मोहरमच्या 9व्या दिवशी कस्तुरेंच्या अंगात हाल आल्यानं तो कारागृह तोडून पोंभुर्ण्यात दाखल झाला आणि मग तो सवारी उचलून नाचू लागला। हा प्रकार थक्क झालेल्या इंग्रजकालीन कारागृह प्रशासनानं कस्तुरे यांना मोहरमच्या 9व्या आणि 10व्या दिवशी सुट्टी देत कारागृह खुलं करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं। याविषयी मंगरू कस्तुरे यांचे पडनातू ज्ञानेश्वर सात्रे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात। आमचे आजोबा मंगरू सुकरू कस्तुरे त्यांना जेलातून आले हे आम्हाला आमच्या आईच्या मावशींना सांगितले। बाबा हे तुमच्या आजोबाची सवारी जेलातून आले, ते ठाण पोंभुर्णा येऊन बसले। दर्ग्याचे नाव सुलतान अली। तो घोडा आहे, डोला करने वाला, तो पुरानी घोडा आहे। आजोबा डोल्यावर शेवटी काढायचे। 100 वर्षाच्या पूर्वी आमचे आजोबा घोड्यावर डोला शेवटी काढत होते। दर्ग्यात 10 सवाऱ्या आहेत। हिंदू मुस्लिमचा आम्ही सण साजरा करतो। पोंभुर्णा शहरात हा उत्सव इंग्रज काळाच्या आधीपासूनच सुरू आहे। या उत्सवाला 200हून अधिक वर्षांचा इतिहास असून हिंदू मुस्लिम हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। यामुळे पोंभुर्णा येथील मोहरम उत्सव देखील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जातो। पोंभुर्ण्यासह लगतच्या गावखेड्यातील लोक बहुसंख्येनं मोहरम सवारी उत्सवात सहभाग घेत मन्नत मागतात। याविषयी लाईव्ह चंद्रपूरशी अधिक बातचीत करत आहेत इसरार अहमद कुरेशी। पण म्हणतात का त्यांच्या सुद्धा काळात ही चालत आलेली आहे, त्यांच्या काळापासून। आणि इथला असा आहे का अगोदरच्या काळात इथला जो एक झाड होता तो काही कारणास्तव चंद्रपूर जेलात त्याला बंद करण्यात आला होता आणि तिथून त्यानं त्या याला सांगितलं का मला असं असं आहे, माझ्या अंगात सवारी येतो, मला 1 दिवसाची सुट्टी द्या आणि उद्या मी नवी करून परत येणार। तर त्याला सुट्टी देण्यात आली नाही। तर तो रात्रो ज्या वेळेस त्याच्या अंगात हाल भरले, तिथे त्याच्या अंगात ज्या वेळेस सवारी आली त्यावेळेस त्यानं तो जेल तोडून सीधा पोंभुर्ण्याला आला रातोरात। आणि त्यावेळेस येण्याकरिता कोटारी मार्ग पण भरला होता आणि तो त्या पाण्यातून याच्यातून पोहून आला किंवा कसा आला हे देव जाणे, आम्हाला पण नाही। आणि आमच्या लहानपणापासून आम्ही जे पाहून राहिलो तर ही आमचं तर पूर्ण आयुष्यच चालला बघून। आणि आता असं आहे का ही आता जे वेळोवेळी जसे आहे झाड वगैरे बदलत असतात, म्हणजे ही सवारी अंगात येणार, पुराणे होते, पुराणे गेले, नवीन पकडले ते गेले, त्याच्यानंतर काही आता आम्ही हे जेवढे आहो दिसून राहिलो हे सगळे इथले झाडं आहेत। आणि हीच परंपरा आता सुरुवातीपासून जी आहे अगोदरपासून तीच आम्ही चालू ठेवलेली आहे। यात काही